आज आपण मसाला पनीर बिर्याणी बनवूयात. मस्त बेत आहे आजचा. पहिला आपल्या मसाला पनीर मॅरिनेशन करून घेऊयात. 200 ग्रॅम पनीर घेतलंय मी. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घेतले, अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती मसाला आपल्या ठेवणीतला असतो तो घेतलाय, 1 चमचा गरम मसाला घ्यायचा आहे, 2 चमचे धने पावडर घेऊयात, वाह 1 चमचा बिर्याणी मसाला घ्यायचा आहे, चवीपुरतं मीठ घेऊयात, 1 चमचा दही आणि हिरवं वाटण घेतले आपण 2 चमचे, आलं लसूण मिरची कोथिंबीर कढीपत्ता याचं वाटण केले आणि आपल्या कुरकुरीत असा बरिस्ता घेतलेला आहे. आहा, मस्त आपण एकजीव करायचं आहे हे सगळं. छान पनीरला व्यवस्थित सगळे मसाले लागले पाहिजे म्हणून आपण हातानेच हे सगळं एकत्र करणार आहोत. आता आपण हे 15 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात. आता एका टोपामध्ये 2 चमचे तेल घ्यायचे. तूप पण घेऊ शकता तुम्ही, ऑप्शनल आहे. तेल गरम झालं की मस्त त्यात आपण खडे मसाले घालून घेऊयात. आता मस्त चुरचुरीत अशी कढीपत्त्याची फोडणी द्यायची. फ्लेवर खूप छान येतो कढीपत्त्याने. एक 5 ते 6 पानं घेतली आहेत आपण ती. छान आता मस्त पाणी घालून, पाणी आपण कसं घ्यायचंय की तांदळाच्या दुप्पट पाणी घेतलंय आपण, आणि 1 चमचा जिरा घालायचंय. जिरा हे मी नंतरच घालते पाण्यात. चवीपुरतं मीठ घ्यायचंय. मस्त खळखळून उकळी आलेली आहे पाण्याला. आता आपण जो भात तांदूळ भिजवून ठेवला होता 15 मिनिटासाठी तो आपण टाकून घेऊयात पाण्यामध्ये. 80% आपला तांदूळ शिजलेला आहे. आता सगळं आपण पाणी आहे त्यातून निथळून घ्यायचा आहे आपला तांदूळ एका चाळणीमध्ये. मस्त मोकळा भात होतो मग. आहा, मस्त सुवास छान येतोय ह्या भाताचा. आहा, आता पुढची प्रोसेस. एका कढईमध्ये आपण 2 चमचे परत तेल घालून घेणार आहोत. जे मॅरिनेशन केलं होतं पनीरचं आपण, ते सगळं पनीर आपण व्यवस्थित ह्याच्यामध्ये परतून घ्यायचंय तेलामध्ये आणि एक 5 ते 6 मिनिटं ते शिजून द्यायचंय. आहा, मस्त घमघमाट दरवळतोय घरामध्ये. खूप सुंदर वास येतोय. थोडासा बरिस्ता घालायचा आहे आणि आपण जो तांदूळ निथळायला ठेवला होता व्यवस्थित आपण त्याचा लेअर लावून घ्यायचा आहे. थोडासा बरिस्ता मध्ये मध्ये घालून व्यवस्थित तांदळाचा लेअर लावून घ्यायचा आहे. छान, अतिशय सुंदर होती ही बिर्याणी. जे लोक नॉनव्हेज खात नाही स्पेशली त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. आहा, मस्त, खूप छान. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडणारच. वा, फूड कलर आपण थोडासा घालायचा आहे, हा ऑप्शनल आहे. तुम्ही केशरयुक्त दूध सुद्धा आपण घालू शकता ह्याच्यामध्ये. बरिस्ता घालून मस्त आता जाड झाकण ठेवून जाड वजन ठेवायचं आहे त्याच्यावर. एक 10 मिनिटं फक्त हे शिजून द्यायचंय. वा, मस्त सुटसुटीत आपली बिर्याणी रेडी झाली आहे. आहा, तयार आहे आपली मसाला पनीर बिर्याणी. मस्त.